श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये आज 15वा अध्याय चालू होत आहे। तर प्रथम श्लोकाचं उच्चारण। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच। ऊर्ध्वमूलमधःशाख अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। ठीक पदचे। श्री भगवान उवाच। ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुः अव्ययम छन्दांसि यस्य पर्णानि यः तं वेद स वेदवित्। अन्वय। श्री भगवान उवाच। इमं संसारम अध्यात्मगतलाय। ऊर्ध्वमूलम अधःशाखम छन्दांसि यस्य पर्णानि इति अव्ययम अश्वत्थम प्राहुः यः तं वेद सः वेदवित्। ठीक आहे, चला। तर आता हा 15वा अध्याय चालू होत आहे। तर 15व्या अध्यायाचं बीज कुठं आहे, का आरंभ होत आहे 15वा अध्याय, तर ध्यान द्या। तर मागच्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये एक 5वा श्लोक गेलाय। त्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की सत्वं रजस्तमैति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्। ठीक आहे ना। त्या श्लोकातून ही गोष्ट सांगितली गेली की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे जीवाला बंधनकारक आहेत, बंधनात टाकणारे आहेत हे सांगितलं। आणि मग त्या बंधनातून सुटण्यासाठी, बंधनातून मुक्त होण्यासाठी उपाय काय, तर मागच्याच अध्यायामध्ये अर्थात 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरच्या श्लोकात सांगितलं मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान् समतीतैतान् ब्रह्मभूयाय कल्पते हे सांगितलं। त्या गुणापासून छुट्टी मुक्त होण्यासाठी उपाय सांगितला। भगवंताने सांगितलं जो कोणी अविविचारी भक्तियोगाने माझी सेवा करतो तो गुणाच्या पार होऊन जातो असं सांगितलं। ठीक आहे, अर्थात गुणातून उल्लंघन करण्याचा उपाय या श्लोकातून सांगितला, तो म्हणजे भक्तियोग। आता भगवंताचा अभिप्राय असा आहे की जे लोक भक्तियोगाच्या माध्यमाने माझी सेवा करतात, माझं चिंतन करतात, माझं भजन करतात, मी त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांना ज्ञान प्राप्तीची सर्व सामग्री उपलब्ध करून देतो। नवे नवे त्यांना मी जरूरत पडली तर ज्ञानही प्रदान करतो आणि मग ते ज्ञान प्राप्त झाल्यावर त्या ज्ञानाच्या माध्यमाने ते गुणाच्या अतीत होतात असा भगवंताचा अभिप्राय आहे की नाही। ज्ञान प्राप्त होतं, गुणाच्या अतीत होतात, अर्थात ते मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतात। ठीक आहे। मग जर माझे कोणी भक्त अनन्य भावाने माझी जर भक्ती करत असतील तर मी त्यांना ज्ञान सांगितलं पाहिजे।
कारण ज्ञानाच्या माध्यमातूनच त्यांना काय गुणातीत होऊन मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. माझं भजन करतात बरोबर आहे, त्यामुळे त्यांचं अंतःकरण शुद्ध होतं, मी प्रसन्न होतो, मी त्यांना योग्य देश काल परिस्थिती त्यांना बुद्धी शास्त्र सारं देतो. मग आता ज्ञानही सांगितलं पाहिजे. मग जरी अर्जुनाने विचारलेलं नसलं तरी दयाळू असे भगवान त्या आत्मज्ञानाचा अर्थात तत्वज्ञानाचा उपदेश करण्याची इच्छा करतात. आणि मग आता इथून सांगायला सुरुवात करतात. त्याच्यासाठीच हा 15वा अध्याय आलेला आहे. ठीक आहे, हे झालं ऊर्ध्वमूलम इत्यादिकाच्या द्वारे. त्याच्यात देखील आता या संसारामध्ये सारे लोक अडकलेले आहे आणि ज्ञान प्राप्त तर त्यांना करून घ्यायचं आहे. ज्ञान प्राप्तीचं साधन आहे वैराग्य. जर वैराग्य नसेल तर ज्ञान प्राप्त केल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून या संसाराचं वृक्षरूपाने काय करतात, रूपक करतात, कल्पना करतात की जणू एक कोणी वृक्ष आहे, तोच हा संसार वृक्ष आहे. आणि मग तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, या साऱ्या गोष्टी सांगतात की जेणेकरून हे सर्व ऐकल्यानंतर संसारापासून त्या साधकाला वैराग्य उत्पन्न होईल. आणि वैराग्य उत्पन्न झालं तरच तो ज्ञानाचा अधिकारी असतो. आणि मग त्याला ते ज्ञान पचणार आहे आणि मग पुढे ज्ञानही सांगणार आहे याच अध्यायामध्ये. ठीक आहे, अशा रीतीने या अध्यायाचा आरंभ होतो आहे. तर आपण जे श्लोकाचं उच्चारण केलं, अन्वय बघितला, त्यानुसार आता एक एक गोष्ट बघूया. तर इमम संसार, हा संसार कसा आहे, संसार हाच कोणी एक वृक्ष आहे अशी कल्पना इथं केल्या जात आहे. ठीक आहे ना. मग आता वृक्ष म्हटला, वृक्ष म्हणजे झाड. वृक्ष म्हटलं तर त्याला सर्वच गोष्टी आल्या. मूळ आलं, खोडं आले, फांद्या आल्या, उपफांद्या आल्या, पानं आले, अंकुर आले, फुलं आले, फळं आले, या साऱ्याच गोष्टी सांगाव्या लागणार आहे. आणि मग हे सर्व सांगायचं. आणि असा असणारा हा संसार वृक्ष पण हा कसा आहे हो, तर याचं मुख्य विशेषता ही आहे की याचे मूळ वर आहे आणि फांद्या खाली आहे. प्रायः आपण जगामध्ये जेवढे वृक्ष पाहतो, झाडं पाहतो, ते सर्व वृक्ष कसे आहेत, त्यांचे मूळ हे खाली जमिनीत असतात आणि फांद्या वगैरे सर्व वर असतात. पण हा संसार वृक्ष त्याच्या विपरीत आहे. याचे मूळ वर आहे आणि फांद्या खाली आहेत. ठीक आहे. तर कोणतं मूळ आहे, ते वर कसं आहे हे जाणण्याच्या अगोदर या संसार वृक्षाचे काय मूळ कोण आहेत, खोडं कोण आहे, पानं कोण आहे, याचा थोडासा आपण विचार करूया. तर वाटल्यास तुम्ही नोट करीत चला, मी सांगत चालतो. तर लिहा, मूल. मूल म्हणजे मराठीत मूळ आपण त्याला म्हणतो. मूळ तर बराबर माया विशिष्ट परब्रह्म. पुढे लिहून टाकायचं, माया विशिष्ट परब्रह्म. ठीक आहे. आता मूळ याच्या खाली लिहा, खालच्या ओळीत अंकुर बराबर महत्तत्व. महत्तत्व. पुढे अंकुर याच्या खाली लिहा खोड, कंसातल्या स्कंद, संस्कृतमध्ये स्कंद म्हणायचं आहे, खोड बराबर. पुढे आहे अहंकार. ठीक आहे. पुढं इकडं खोड याच्या खाली लिहा शाखा, कंसातल्या फांद्या बराबर पंचतन्मात्रा. पंचतन्मात्रा. ठीक आहे. तिथं बाजूला लिहा एका वाक्यात की महत्तत्वाधिक हे सर्व, महत्तत्वाधिक हे सर्व कार्य असल्याने निकृष्ट आहेत. निकृष्ट आहेत. अतः ह्या खालच्या फांद्या आहेत. खालच्या फांद्या आहेत. ठीक आहे. चला पुढे.
आता पुढं लिहा, तिकडे काय लिहिलं आपण, शाखा ना, शाखाच्या खाली एक शब्द लिहिला चाललं असतं, खालच्या फांद्यात त्याच्या पुढे लिहिलं असतं तरी तर काही हरकत नव्हती, नंतर दुरुस्त करून घ्या. त्याच्या खाली लिहा आता, शाखा याच्या खाली पर्ण. पुढे लिहा वेदाधिक शास्त्र. त्याच्या पुढे लिहा खाली पर्ण याच्या खाली रस बराबर चारी पुरुषार्थ. ठीक. रस याच्या खाली लिहा फूल बराबर धर्म अधर्म, धर्माधर्म. फूल याच्या खाली लिहा फळ, फल फळ बराबर जन्म मरणाधिक दुःख, जन्म मरणाधिक दुःख. ठीक आहे. फल याच्या खाली लिहा भोक्ता बराबर अज्ञानी जीव रूप पक्षी, अज्ञानी जीवरूप पक्षी. ठीक आहे. त्याच्या खाली लिहा भोक्ता याच्या खाली छेदक बराबर वैराग्याने धार लावलेली, वैराग्याने धार लावलेली ज्ञानरूपी कुऱ्हाड, ज्ञानरूपी कुऱ्हाड. झालं. चला, कारण वृक्ष म्हटला तर त्याला मुळं आलेत, शाखा आल्या, पानं आले, आहे की नाही, बीज अंकुर आला, हे सर्व आले. त्याच्यानुसार हे सारं चिंतन आहे. तर मूळ आहे कोण, माया विशिष्ट परमात्मा, आहे की नाही. अव्यक्त असणारी जी माया, त्या माया विशिष्ट असणारा परमात्मा तो आहे, याचं मूळ आहे. आणि त्या परमात्म्याची उपाधी जी माया, जिला प्रकृती म्हणतात, तिच्यापासून उत्पन्न होतं महत्त्व, तिच्यापासून अहंकार, अहंकारापासून पंचतन्मात्रा, एकादश इंद्रिय वगैरे, पंचतन्मात्रापासून पंचमहाभूत वगैरे वगैरे. आणि हे सारं जे तुम्हाला लिहून दिलं, हा झाला एक संसार वृक्ष. बरोबर आहे. मग आता संसार वृक्ष याचं मूळ कारण कोण आहे हो, माया विशिष्ट परमात्मा. कारण तो शुद्ध परमात्मा आहे, माया उपाधीने रहित. तो कुणाला कारणही नाही, कुणाचं कार्यही नाही, काही नाही, तो आपल्या महिमेत आहे, तो निर्लेप आहे. पण त्याला माया ही उपाधी लागली तर तेच झालं माया विशिष्ट चैतन्य, ज्याला आपण ईश्वर म्हणतो. मग तो झाला मूळ बराबर. आता सांगा, मूळ असणारा जो ईश्वर आणि त्याच्यापासून उत्पन्न झाले सारे महत्वाधिक हा समस्त भूत भौतिक प्रपंच, हे दोन गोष्टी झाल्या की नाही. आता भूत भौतिक प्रपंच जो आहे, परमात्म्याला सोडून बाकी सारं हे सर्व कार्य आहे, म्हणून निकृष्ट आहे. आणि परमात्मा हा उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे, कारण आहे. दुसरी गोष्ट, परमात्मा हा नित्य आहे, संसार हा अनित्य आहे की नाही. मग अनित्यापेक्षा नित्य वस्तू ही उत्कृष्ट असते, श्रेष्ठ असते. आणि म्हणून ऊर्ध्व शब्दाचा अर्थ आहे उत्कृष्ट. मग उत्कृष्ट आहे मूळ ज्याचं, असा आहे हा संसार. आणि बाकी सर्व त्याच्या शाखा ह्या काय आहेत, निकृष्ट आहे. म्हणून त्याला म्हटलं ऊर्ध्वमूलम. ठीक आहे. आता पहा एक एक पंक्ती. ऊर्ध्वमूलम अन्वयानुसार आलंय ना. ऊर्ध्वमूलम याच्यावर एक वाक्य लिहून घेऊया आपण. अव्यक्त माया शक्तिमत ब्रह्म, अव्यक्त माया शक्तिमत ब्रह्म अस्य संसार वृक्षस्य, अस्य संसार वृक्षस्य मूलम अस्ति, मूलम अस्ति पूर्णविराम. तच्च ऊर्ध्वम, तच्च ऊर्ध्वम बराबर उत्तरः बराबर क्षराक्षराभ्याम, क्षराक्षराभ्याम उत्कृष्टः, उत्कृष्टः. आता हेतू सूक्ष्मत्वात्,
सूक्ष्मत्वात्. पुढे कारणत्वात्, कारणत्वात्. नित्यत्वात्, नित्यत्वात्. महत्वाच्च, महत्वाच्च पूर्णविराम. आगे तदेव उत्कृष्टं ब्रह्म, तदेव उत्कृष्टं ब्रह्म मूलम, मूलम यस्य संसार वृक्षस्य, यस्य संसार वृक्षस्य तत् ऊर्ध्वमूलम इति उच्यते. ऊर्ध्वमूलम इति उच्यते. ठीक आहे. अर्थ पाहता. अव्यक्त असणारी जी माया, मायारूपी शक्तीने युक्त असणारं ब्रह्म अर्थात परमात्मा ईश्वर, तोच या संसार वृक्षाचा मूल आहे. बरोबर आहे की नाही? आणि ते मूल कसं आहे मग? ऊर्ध्व आहे. ऊर्ध्व म्हणजे कसं? उत्तर. उत्तर म्हणजे कसं? क्षर आणि अक्षरापेक्षा उत्कृष्ट. क्षर आणि अक्षर शब्दाने काय घ्यायचे तर मागे एकदा विवेचन झालेलं आहे की नाही? तर क्षर आणि अक्षर शब्दांचा अर्थ काय हे पुढे ह्याच अध्यायात आणखीन येणार आहे. ठीक आहे ना? तर क्षर आणि अक्षरापेक्षा, आणि अक्षर शब्दाने घेतले जाणारे माया आणि क्षर शब्दाने मायेचं कार्य विकार, तर त्या क्षर आणि अक्षरापेक्षा उत्कृष्ट आहे कोण? परमात्मा. का बरं? तो सूक्ष्म आहे. माया आणि माया कार्यापेक्षा सूक्ष्म आहे म्हणून उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे. आणखीन या सर्वांचं तो कारण आहे, पुन्हा तो नित्य आहे, पुन्हा तो महत आहे म्हणून उत्कृष्ट आहे. मग ऊर्ध्व म्हणजे उत्कृष्ट, श्रेष्ठ आहे, मूळ ज्या वृक्षाचं असा हा संसार वृक्ष आहे. कारण त्याच्यापेक्षा बाकीचं सर्व माया आणि माया कार्य हे सर्व काय आहे? निकृष्ट आहे. कारण ती विनाशी आहे, क्षणभंगूर आहे, अनात्मा आहे, जड आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि परमात्मा हा चेतन तत्व आहे म्हणून याला नाव दिलं ऊर्ध्वमूल. ऊर्ध्व आहे मूळ ज्याचं. आणखीन कसा आहे हा संसार? हो अधशाखम. आता बाकीच्या सर्व महत्त्वादी वगैरे शाखा त्याच्यापेक्षा काय आहे? अध आहेत, नीचे आहेत, म्हणून म्हटलं आहे अधशाखम. तर महत्त्व, अहंकार, तन्मात्रा वगैरे या शाखा म्हणून सांगितल्या आहे. तर शाखा म्हणजे जणू काय शाखा असल्यासारखं आहे. आणि म्हणून त्या कशा आहे? अधः भवन्ति, आहे की नाही? हा अधशाखा, नीचे शाखा असणारा, खाली शाखा असणारा हा वृक्ष झाला. ठीक आहे की नाही? पुढे जाऊया. याचे पानं कोण आहे हो? तर छंदांसी यस्य पर्णानी. यस्य, यस्य शब्दाचा अर्थ आहे संसार वृक्षस्य. या संसार वृक्षाचे पानं कोण? छंदांसी. छंदांसी शब्दाचा अर्थ लिहा वेदाः. वेद याचे पान आहेत. का बरं वेदांना पानाची उपमा दिली? त्याचं कारण असं आहे बघा. कोणत्याही व्यवहारातल्या वृक्षाची जे पानं असतात ते पानं काय करतात? त्या वृक्षाचं परिरक्षण करतात, आहे की नाही? त्याला वाढवतात, सुरक्षित ठेवतात. बरोबर आहे की नाही? सूर्यप्रकाश वगैरे घेऊन ते वृक्षाचं संरक्षण करतात. त्याप्रमाणे वेद सुद्धा काय करतो? या संसार वृक्षाचं परिरक्षण करतो आहे की नाही? कारण वेदामध्ये धर्म काय, अधर्म काय, त्याचं कारण काय, त्याचं फल काय, आहे की नाही? या साऱ्या गोष्टीचं प्रकाशन केलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे की नाही? आणि याच्याद्वारे मग तो जीवांचे धर्म सांगतो आहे वेद. मनुष्यांना कोणी काय करावं, कोणी काय करू नये, ते केल्याने काय होतं? मग संसार वृक्ष वाढण्यासाठी, संसार वृक्षाला सुरक्षित ठेवण्यासाठी कारण आहे कोण? वेद. आणि म्हणून वेदाला उपमा दिली पानाची. ठीक आहे? तर छंदांसी यस्य पर्णानी इति. बर, कसा आहे हा आणखीन हा वृक्ष, संसार वृक्ष? तर पुढे दिलाय अव्ययम, पुन्हा अश्वत्थम प्राहु. ठीक आहे? अव्ययम म्हणजे का हो? अव्यय म्हणजे काय? अव्यय शब्दाचा अर्थ होतो नाश न होणारा. हा संसार वृक्षाचा नाश होत नाही का? होतो. याला अव्यय कसं म्हटलं आहे? तर अव्यय शब्दाचा अर्थ लिहा प्रवाह रूपेण अविच्छेदात अव्ययम. प्रवाह रूपेण अविच्छेदात अव्ययम. प्रवाह रूपाने हा अव्यय आहे की नाही? बीजापासून झाड,
पुन्हा ते झाड नष्ट होतं, पुढं बीज तयार करून जातं आहे की नाही, पुन्हा त्या बीजापासून झाड होतं. अशा रीतीने हा प्रवाह रूपाने अव्यय आहे. जोपर्यंत ब्रह्म साक्षात्कार होत नाही तोपर्यंत हा संसार चालतच राहणार आहे त्या जीवासाठी. म्हणून अव्यय. पुन्हा कसा आहे तो अश्वत्थम. अश्वत्थम शब्दाचा अर्थ लिहा. न श्वः अपि स्थाता, न श्वः अपि स्थाता इति अश्वत्थ. अश्वत्थ ताम अश्वत्थम क्षण प्रध्वंसिनम इत्यर्थः. क्षण प्रध्वंसिनम इत्यर्थः आहे की नाही. बघा, श्व म्हणजे उद्या, तर न श्व अपिस्ताता, उद्यापर्यंत सुद्धा हा राहील याची गॅरंटी नाही आहे. म्हणून याला नाव दिलं कसं, अश्वत्थ आहे की नाही. क्षणाक्षणाला याचा नाश होत आहे, क्षणाक्षणात त्याचं परिवर्तन होत आहे. कळलं की नाही. आता आपण ही वस्तू पाहतो आहे की नाही, आणि 5 मिनिटापूर्वी आता तीच वस्तू आपण पाहिली होती की नाही, पण ती नाही आहे. 5 मिनिटापूर्वी जी पाहिली तिच्या सारखी आता आहे, ती नाही. जसा नदीचा प्रवाह असतो, पाणी वाहत राहतं, माणसं म्हणतात याच पाण्यात आंघोळ केली, नाही, ज्या पाण्यात आंघोळ केली ते पाणी फार पुढे गेलं आहे, हे त्याच्यासारखं आहे. तसा परिवर्तन होणारा संसार आहे. म्हणून याला म्हटलं आहे अश्वत्थ, अर्थात क्षणामध्ये याचा प्रध्वंस होणारा असा हा संसार आहे. पर प्राहु, प्राहु शब्दाचा अर्थ आहे कथयंती. असे ज्ञाते लोक या संसाराच्या बाबतीत, संसार वृक्षाच्या बाबतीत बोलतात. लागला अर्थ, पुढे चला. यह, जो कोणी मनुष्य, तम वेद, या संसार वृक्षाला जाणतो अशा रूपाने, सह वेदविद, तो कसा आहे, वेदविद. वेदविद शब्दाचा अर्थ लिहा वेदार्थविद. वेदार्थविद म्हणजे काय, जणू काय त्याने संपूर्ण वेदाचा अर्थच जाणून घेतलेला आहे असा तो. म्हणजे कसं काय बरं, कारण वेदाचं, संपूर्ण वेदांत शास्त्राचं, उपनिषदांचं तात्पर्य एवढ्याच अर्थात आहे. काय बरं, की या संसार वृक्षाचं मूळ आहे परमेश्वर, ठीक आहे, आणि ब्रह्मदेव वगैरे किंवा महत्त्व वगैरे या त्याच्या काय आहे, शाखा आहेत, आहे की नाही. आणि हा संसार वृक्ष सारा नष्ट होणार आहे, नित्य आहे, अनिर्वचनीय आहे. प्रवाह रूपाने जरी तो नित्य असला तरी मिथ्य आहे की नाही. आणि वेदोक्त कर्माच्या द्वारे याची वृद्धी होत राहते, आहे की नाही. असा हा संसार आहे. आणि याचं मूळ आहे काय, सोपाधिक परमेश्वर. पण त्याची उपाधी बाजूला केली तर ते असणारं शुद्ध चैतन्य ब्रह्मतत्व ज्याला म्हणतात, तेच माझं स्वरूप आहे आणि तोच मी आहे, आणि मी या संसार वृक्षाचा द्रष्टा आहे. आणि हा संसार संपूर्ण मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे. एवढं सारंही जाणलं ना, हाच संपूर्ण वेदाचा अर्थ आहे, तात्पर्य आहे. आणि म्हणून अशा रीतीने या संसार वृक्षाला जो जाणतो तोच काय झाला, वेदार्थविद. अर्थात संपूर्ण वेदाला जणू काय त्याने जाणला आहे असा तो ज्ञानी, अर्थात सर्वज्ञ झाला असा अभिप्राय. ठीक आहे, चला पुढे. कारण त्याला आता परमात्मा तत्वाचा साक्षात्कार झाल्यावर काही जाणायचं राहिलंच नाहीये. संसाराविषयी मिथ्यात्व निश्चय झाला आणि स्वस्वरूपाचा निश्चय झाला आहे. आता काही कर्तव्य राहिलं नाही आहे, आणि म्हणून तो वेदार्थविद, सर्वज्ञ, वेदविद असं त्याला म्हणता येतं. ठीक आहे, जाऊया पुढे. पुढचा श्लोक. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा, गुणा प्रवृद्धा विषय प्रवालाः, अधश्च मूला न्यनुसन्ततानि, कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके, पदच्छेद. अधः च ऊर्ध्वं प्रसृताः तस्य शाखाः गुणप्रवृद्धाः विषयप्रवालाः
अधः च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके अन्वय तस्य गुणप्रवृद्धाः विषयप्रवालाः शाखाः अधः ऊर्ध्वं च प्रसृताः कर्मानुबंधीनि मूलानि च अधः मनुष्यलोके अनुसंततानि. ठीक आहे. मुख्य शीर्षक लिहायचं राहून गेलंय ते लिहून घ्या. श्लोक नंबर 1 ते 6. 1 ते 6 संसार वृक्षाचे वर्णन. संसार वृक्षाचे वर्णन व भगवत प्राप्तीचा उपाय. व भगवत प्राप्तीचा उपाय. ठीक आहे. चला आता हा जो श्लोक आहे 2 नंबरचा आपण वाचला आता, तो दुसरा श्लोक आणि याच्या पुढे येणारा तिसरा श्लोक, या 2 श्लोकाच्या माध्यमातून काय सांगितलं जात आहे तर संसार वृक्षाचा विस्तार कसा आहे याचं कथन. दुसरी गोष्ट असंग रूप शस्त्राने त्या शस्त्राचा त्या संसाराचा छेद केला पाहिजे, त्याला तोडलं पाहिजे, हे सांगायचे आहे या 2 श्लोकातून. आता बघा या श्लोकातून काय सांगतात. आणखीन त्याच्या अवयवाची कल्पना केली जात आहे. वेगवेगळ्या रूपाने चिंतन आहे. आता मिथ्याच आहे तो संसार वृक्ष म्हणून आपल्या बुद्धीने त्याचे वेगवेगळे हे शाखा आहे, फांद्या आहेत असं चिंतन. तर इथं काय सांगता येत आता ते पहा. तस्य संसार वृक्षस्य शाखा हा पुढे शब्द आला आहे. या संसार वृक्षाच्या शाखा कशा आहेत हो तर त्याचं विशेषण दिले आहे 2. गुणप्रवृद्धाः विषयप्रवालाः शाखा. ठीक आहे. तर शाखा हा याचा अर्थ अगोदर समजून घ्या म्हणजे 2 विशेषणं कळते. तर शाखा याचा अर्थ लिहा. शाखा हिरण्यगर्भादयः हिरण्यगर्भादयः कार्योपाधयः जीवाः कार्योपाधयः जीवाः शाखास्थानीयाः शाखास्थानीयाः. ठीक आहे. शाखा म्हणजे फांद्या. झाडाला काही एकच शाखा थोडी असते, एकच फांदी थोडी असते, अनेक फांद्या असतात. तिथं आता वेगळ्या रीतीने आणखीन चिंतन. तर हिरण्यगर्भाधिक आदी शब्दाने सर्व जीव मात्र कार्यरूप उपाधीच्या योगाने जे जीव आहे ते सर्व शाखास्थानी आहे की नाही. मग त्या शाखा म्हटलं की त्यांना अंकुर फुटतो, पल्लव, कोवळे कोवळे पानं, ते कोणते आहेत आहे की नाही. आणि कशाने त्या शाखा वाढल्या आहेत याच्यासाठी हे सांगण्यासाठी 2 विशेषण आले. गुणप्रवृद्धाः शाखाः विषयप्रवालाः शाखाः. तर गुणप्रवृद्धाः याचा अर्थ लिहा. गुणैः सत्वरजस्तमोभिः. गुणैः सत्वरजस्तमोभिः प्रवृद्धा स्थूलीकृताः शाखाः. प्रवृद्धाः स्थूलीकृताः शाखाः. ठीक आहे. गुण जे सत्वगुण रजगुण तमोगुण आहे त्यांच्या माध्यमाने अत्यंत वाढलेल्या ह्या शाखा आहेत. कोणी पार हिरण्यगर्भ पदाला जाऊन पोहोचला आहे की नाही. कोणी ब्रह्मदेव पदाला जाऊन पोहोचला आहे. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव. कोणी इंद्र झाला आहे, कोणी काय झाला आहे, कोणी काय झालं आहे, कोणी नरकातही गेला आहे, कोणी मनुष्य लोकात आहे. सारे जीव शाखात आहेच ना आहे की नाही. तर गुणामुळे झाले आहे आपापले सत्व रजतम. आणखीन याचे अंकुर कोवळी पानं कोण विषय प्रवालाः. ठीक आहे ना. तर शब्दस्पर्शाधिक जे विषय हेच आहे प्रवाल. प्रवाल म्हणजे पल्लव स्थानीय, कोवळे कोवळे कोमल पानं शाखाला फुटलेले, ही विषय आहे. तर विषय प्रवालाः शाखा. मग आता ह्या ज्या हिरण्यगर्भाधिक जीवरूप शाखा आहेत ह्या कुठं कुठं गेल्या आहेत हो तर सांगतायत अधः ऊर्ध्वं च प्रसृताः. प्रसृताः याचा अर्थ लिहा विस्तरं गताः. विस्तरं गताः किंवा एका शब्दात प्रगताः, प्रकर्षेण गताः, विस्ताराला प्राप्त झाले आहेत खाली आणि वर. ठीक आहे ना. म्हणजे हे कसं तर बघा जे लोक निषिद्ध कर्म करणारे आहेत ते जीवच ना ते, पण त्या खालच्या शाखा, कारण त्यांना प्राप्त झाली पशुपक्षिकांची योनी म्हणून त्यांना खालच्या शाखा म्हणायचं. ठीक आहे ना. आणि जे पुण्य कर्म करणारे आहे, शास्त्रविहित कर्म करणारे आहेत त्या ऊर्ध्व शाखा, वरच्या शाखा, म्हणजे ते देवयोनीला प्राप्त झाले.
हिरण्यगर्भ झाला, इंद्र झाला वगैरे वगैरे, म्हणून ते काय झाल्या ते झाले वरच्या शाखा. तर अशा रीतीने या शाखा कशा आहेत, खाली आणि वर. अधः ऊर्ध्वं च प्रसृताः, कोण, शाखा. बर, म्हणजे याचे मूळ कोण आहेत हो, तर मूळ सुद्धा काही एकच असतं असं नाही. कोणत्याही झाडाला तुम्ही काय उपटून बघा, एकच मूळ नसतं, एक मुख्य मूळ असतं आणि बाकीची उपमूळ असतात. तर मुख्य मूळ कोण आहे, माया विशिष्ट परमात्मा ईश्वर. उपमूळ कोण आहे त्या संसार वृक्षाचे, धर्माधर्म कर्म पाप पुण्यादी. तर कर्मानुबंधीनी, कर्माने बांधून कर्मानुबंधीनी, अच्छा कर्मरूपी याचे मुलानी, हे मूळ आहेत, कर्म हेच त्याचे मूळ आहेत, धर्माधर्माधिक पाप पुण्याधिक. तर कर्मानुबंधीनी मूलानी कुठं आहेत, अधः, कुठं, मनुष्य लोके. अध म्हणजे मनुष्य लोकामध्ये आहे की नाही, मृत्यू लोकामध्ये याचे हे मूळ. कारण या मृत्यू लोकातूनच, मनुष्य जन्मातूनच काय होतं, पाप पुण्य उत्पन्न होतं, म्हणून मनुष्य लोक असं नाव दिलं आहे. या मनुष्य लोकामध्ये याचे हे धर्माधर्म कर्मरूपी मूळ कसे आहेत, अनुसंततानी. ठीक आहे ना, अनुसंततानी याचा अर्थ लिहा विरूढानी, अत्यंत पक्के रोवले गेलेले आहेत, विरूढाने. ठीक आहे, चला पुढे. असा हा संसार वृक्ष आहे. पुढचा श्लोक, न रूपमस्येह तथोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा, अश्वत्थमेनं सुविरूढमूल, असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा, ठीक पदच्छेद. न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते, न अंतः न च आदि न च संप्रतिष्ठा, अश्वत्थम एनम सुविरूढमूलम असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. अन्वय, इह अस्य तथा रूपम न, अंतः च न, आदि च न, संप्रतिष्ठा च न उपलभ्यते. है की नाही, उपलभ्यतेचा अन्वय सर्वाबरोबर. सुविरूढमूलम एनम अश्वत्थम दृढेन असंगशस्त्रेण छित्त्वा. ठीक आहे, अर्थ पहा. इह, इह शब्दाचा अर्थ लिहा, स्थितैः प्राणिभिः अस्मिन् संसारे, अस्मिन् संसारे, आहे की नाही, या संसारामध्ये स्थित असणारे जे प्राणी, त्या प्राण्यांच्या द्वारे, इह अस्मिन् संसार, या संसाराविषयी काय, या संसाराचं अस्य तथा रूपम न उपलभ्यते. अस्य संसार वृक्षस्य, आहे की नाही, या संसारामध्ये जे प्राणी आहे त्यांच्या द्वारे, आहे की नाही, काय, तथा रूपम न उपलभ्यते. तथा, तथा म्हणजे कसं, वर वर्णन केल्याप्रमाणे, ऊर्ध्वमूलम इत्यादी रूपाने या संसार वृक्षाचं रूप प्रतीतीला येत नाही, लोकांना दिसत नाही. शास्त्र सांगताय ऊर्ध्वमूल आहे, अधः शाखा आहे, लोकांना काय कळतं याचं मूळ कोण आहे, काय शाखा कोण आहे, म्हणून तसं उपलब्ध यांना दिसत नाही, होत नाही आहे. पुन्हा अंतः च न, अस्य चा अन्वय सर्व ठिकाणी, अस्य अंतः च न, अस्य संसार वृक्षस्य अंत म्हणजे अवसान, शेवट, तोही यांना कळत नाही. कोणाला, संसारातल्या लोकांना उपलब्ध होत नाही आहे, की नाही. पुन्हा आणखी आदिच न, आदी म्हणजे याची उत्पत्ती कुठून झाली, याचं कारण कोण आहे तेही लोकांना कळत नाही. कारण संसार कसा आहे, अनादी आहे, म्हणून आधी कळत नाही. अंत पण कळत नाही, कारण प्रवाह रूपाने हा अनंत आहे, म्हणून अंतही कळत नाही. बरं, आणखीन संप्रतिष्ठाच न उपलभ्यते. संप्रतिष्ठा शब्दाचा अर्थ होतो स्थिती, अर्थात कथम तिष्ठती,
कसा हा संसार चालतो, कसा राहतो, याचं कोण आधार, कोण चालवणारा, काही लोकांना माहीत नाही. म्हणून तेही त्यांना कळत नाही. संप्रतिष्ठाच न उपलभ्यते. मग आहे कसा हा संसार? सुविरूढ मूलम. सुविरूढ मूलम शब्दाचा अर्थ आहे अत्यंत बद्ध मूलम, अत्यंत पक्के झाले आहेत मूळ ज्याचे, असा हा संसार आहे. ते एनम अश्वत्थम, असा असणारा हा संसार रूपी वृक्ष आहे की नाही. काय करावं याला? दृढेन असंग शस्त्रेन छित्वा, दृढ मजबूत अशा असंग रूपी शस्त्राने याचं काय करावा? छेद करावा, याला तोडून टाकावं, याचा बाद करावा. संसार खोटा आहे असा निश्चय करावा. ठीक आहे, पण कसं? असंग शस्त्रेन, आसक्तीरहित, म्हणजे आसक्ती न धरता, अर्थात वैराग्य. असंग शस्त्रेन शब्दार्थ होतो वैराग्येन शस्त्रेन, आहे की नाही. वैराग्य आणि वैराग्याने प्राप्त होणारं ज्ञान त्या शस्त्राने तोडून काय करायचं? काय करायचं ते पुढच्या श्लोकात सांगताय. अर्थात परमात्मा तत्वाला जाणण्यासाठी प्रयत्न करावा ही गोष्ट सांगितल्या जात आहे पुढच्या श्लोकात. ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ते प्रसृता पुराणी पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. ठीक है, पदच्छेद. ततः पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गताः न निवर्तन्ति भूयः तम एव च आद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. अन्वय. ततः च यतः पुराणी प्रवृत्ति प्रसृता तम एव आद्यं पुरुषं प्रपद्ये यस्मिन् च गताः भूयः न निवर्तन्ति तत्पदं परिमार्गितव्यम. ठीक आहे, बघा आता. तर परमपदाच्या प्राप्तीसाठी भगवंताला शरण गेलं पाहिजे अशी प्रेरणा दिल्या जात आहे या श्लोकातून. काय म्हणतात? ततः. ततः शब्दाचा अर्थ आहे पश्चात. कारण मागं सांगितलं होतं या संसार वृक्षाचा असंग शस्त्राने काय करायचं? छेद करायचा, तोडायचं. आणि मग काय करायचं हो? म्हणजे संसाराविषयी आसक्ती न धरायची नाही. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं? तर सांगतात ततः च. ठीक आहे ना. थोडासा अन्वयात जर बदल केला तर आणखीन चांगलंच आहे. ततः याच्यानंतर काय वाचायचं? खालच्या ओळीत शेवट दिल्या बघा. तत्पदम परिमार्गितव्यम. आता पाठीमागचे 2-4 शब्द. यस्मिंच गताः भूयः न निवर्तन्ति. आता मधलं राहिलं सारं. च यतः पुराणी प्रवृत्ती प्रसृता तम एव आद्यं पुरुषं प्रपद्ये. ठीक आहे, पहा आता. तत म्हणजे नंतर काय करायचं? तत्पदम परिमार्गितव्यम. परिमार्गितव्यम शब्दाचा अर्थ लिहा अन्वेष्टव्यम. त्याचं अन्वेषण करायला पाहिजे, खोज करायला पाहिजे, शोधायला पाहिजे. काय पण? तत्पदम. तत्पदम मतलब वैष्णव पदम, परमात्म तत्वम इत्यर्थ. ब्रह्मतत्व कोण आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. म्हणजे कोण आहे हो? म्हणजे त्याचा शोध घेतला तर होईल काय? पाहता अन्वयानुसार. यस्मिंच गताः म्हणजे जे पद प्राप्त झालं असता, गताः आहे की नाही, भूयः न निवर्तन्ते, पुन्हा संसाराला यावं लागत नाही. न भूयः न निवर्तन्ति. न निवर्तन्तीचा अर्थ आहे न आवर्तन्ते, पुन्हा संसार चक्रात आवर्ताला प्राप्त होत नाही. ठीक आहे, अर्थ. यस्मिन् पदे गताः प्रविष्टाः भूयः न निवर्तन्ति. लागलं. कसं आहे ते पद? कुठं सापडलं आम्हाला? सांगतात यतः पुराणी प्रवृत्ती प्रसृता.
यतः यस्मात् पुरुषात, ज्या परमात्म्यापासून ही पुराणी प्रवृत्ती प्रसृता, प्रसृताचं विशेषण आहे पुराणी प्रवृत्ती. प्रसृता शब्द अर्थ विस्तृता, विस्ताराला प्राप्त झाली आहे की नाही. कोण? प्रवृत्ती. पुराणी, पुराणी शब्दाचा अर्थ आहे चिरंतनी, चिरकालापासून. प्रवृत्तीनाम संसार प्रवृत्ती ही प्रसृता. प्रवृत्तीचं विशेषण आहे पुराणी अशी प्रवृत्ती. आणि कशी आहे ती? मग प्रसृता, विस्ताराला प्राप्त झाली आहे हे सांगितलं. की ज्या परमात्म्यापासून अनादिकालापासून ही संसार रूपी प्रवृत्ती अर्थात संसार वृक्ष वाढलेला आहे ज्याच्यापासून, असं ते परमात्मा तत्व आहे. मग काय करावं? तमेव आद्यम पुरुषम प्रपद्ये. आद्यम, आदौ भवम आद्यम, सर्वांच्या आधी समस्त संसार उत्पन्न होण्याच्या अगोदरचं जे मूळ अनादि तत्व आहे, ब्रह्मतत्व, परमात्म तत्व, तमेव आद्यम पुरुषम प्रपद्ये. प्रपद्ये शब्दाचा अर्थ होतो शरणम व्रजामी, मी त्याला आता शरण जात आहे असा निश्चय करून त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करावा, आहे की नाही. एकांत भक्तीने त्याचं अन्वेषण करावं हे सांगितलं. पुढे जाऊया. निर्माण मोहा जितसंग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः, द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे, गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. ठीक आहे ना. तर वरच्या पदच्छेद. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैः विमुक्ताः सुख दुःख संज्ञैः गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम तत्. अन्वय. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा सुख दुःख संज्ञैः द्वंद्वैः विमुक्ताः अमूढाः तत् अव्ययम पदम गच्छन्ति. ठीक आहे. बघा आता वरच्या श्लोकात सांगितलं होतं की त्या परमात्म तत्वाचं शोध घ्यायला पाहिजे, मूळ तत्वाचं अन्वेषण करायला पाहिजे. पण आता प्रश्न उपस्थित होतो की त्या परमात्म्याचा शोध घेण्यासाठी आपण कसं व्हावं लागेल, आपल्याला काय काय धर्म आपल्याजवळ असले पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या परमात्म्याचं अन्वेषण करता येईल, ती या ठिकाणी सांगितलं आहे. कसं व्हावं लागेल? सर्वात पहिलं निर्माण मोहा. निर्माण मोहा, निर म्हणजे नाही, मान आणि मोह म्हणजे काय बरं? याचा अर्थ लिहा. मान मोह वर्जिता. निर्माण म्हणजे निर्मिती असा अर्थ नाही. मान रहित, मोह रहित, मान मोह वर्जिता हा निर्माण मोहाचा अर्थ आहे. कुठल्याही प्रकारचा मान आणि मोह आपल्या ठिकाणी असता कामा नये. की माझा मान व्हावा किंवा मी एक मोठा सन्मानीय व्यक्ती आहे असला काही अहंकार नको आहे. पुन्हा कसा असावा साधक? जितसंग दोषा हा, आहे की नाही. तर जितसंग दोषा हा, जितः पुत्रादि संग रूप दोष येई, की ज्यांनी पुत्रादिकाविषयी असणारी आसक्तीरूपी दोष ज्यांनी जिंकला आहे. अर्थात कुणाविषयी देखील आता आसक्ती करत नाही आहे. पुत्राविषयी नाही, पत्नीविषयी नाही, घरदाराविषयी नाही, मित्राविषयी नाही, कुणाविषयी आता आसक्ती राहिली नाही आहे. असं व्हावं लागेल, तेव्हाच तो परमात्मा प्राप्त होणार आहे. किती अवघड गोष्ट आहे. संसार सुटता सुटत नाही आणि संसार सोडल्याशिवाय तर परमात्म्याची प्राप्ती होत नाही आहे. परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी वाटते, पण इकडे संसार सुटत नाही. कसं काय परमात्म्याची प्राप्ती होईल? होऊ शकत नाही. लोक म्हणतात आम्हाला देव भेटत नाही. कसं काय देव भेटेल? संसार सोड तेव्हा देव भेटेल बाबा. ठीक आहे की नाही. चला पुढे आणखीन म्हटलं आहे अध्यात्म नित्या हा, असं व्हावं लागेल. अध्यात्म नित्या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. परमात्म स्वरूप आलोचन नित्या. परमात्म स्वरूप आलोचन नित्या. ठीक आहे ना. म्हणजे परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्याचं आलोचन, त्याचं चिंतन, त्याचा शोध याच्यामध्येच तत्पर होऊन राहणे.
त्याला म्हणायचं अध्यात्मातच राहावं माणसाने हमेशा, ह्या अर्थ आहे. आणखीन कसं विनिवृत्त कामाहा आहे की नाही, निवृत्ताहा कामाहा येशाम, ते विनिवृत्त काम ज्याचे सर्व काम संपले आहे, साऱ्या इच्छा संपल्या आहे. सांसारिक वस्तूच्या कितीही इच्छा केल्या तर त्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही आणि झाल्या तरी त्याचा काही उपयोग नाही. म्हणून संसाराविषयी काही इच्छा धरायची नाही, आहे की नाही, हा त्याचा अर्थ आहे विनिवृत्त कामा. आणखीन कसं व्हावं लागेल, सुखदुःख संज्ञेही द्वंद्वही, सुख दुःख ही आहे की नाही संज्ञा ज्या द्वंद्वाची, आहे की नाही. जे द्वंद्व आहे ना, द्वंद्व म्हणजे कोण, शीत उष्ण मान अपान वगैरे द्वंद्व, पण त्याला इथं नाव दिलं आहे सुखदुःख संज्ञक द्वंद्व. का बरं, की त्या सुख दुःखाला ते द्वंद्व कारण आहेत, द्वंद्व, म्हणून त्याला नाव दिलं काय, सुखदुःख संज्ञा. तर सुखदुःख संज्ञे ही द्वंद्व ही, सुखदुःखाला कारण असल्यामुळे सुखदुःख संज्ञा आहे ज्याची, असं असणारे जे शीत उष्णाधिक द्वंद्व, त्या साऱ्या द्वंद्वापासून विमुक्ताहा, रहित व्हावं लागेल. म्हणजे कोणतीही गोष्ट अनुकूल किंवा प्रतिकूल, चांगली किंवा वाईट प्राप्त झाली तरी समान राहायचं, विचलित व्हायचं नाही, हा अर्थ. आणखीन कसं व्हावं लागेल, अमूढाहा. अमूढा शब्दाचा अर्थ लिहा निवृत्ता विद्याहा, निवृत्ता विद्या, अर्थात अविद्येचा नाश करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठीच त्या पदाचं अन्वेषण आहे. तत्वाचा साक्षात्कार झाला, अविद्येची निवृत्ती होणार आहे. तत् अव्ययम पदम, अव्ययम अविनाशी, कधी विकृत न होणारं पद, परमात्मा स्वरूप, त्या स्वरूपाला गच्छन्ती, प्राप्त होता. लागला अर्थ, पुढे जाऊया. कसं आहे पण ते स्वरूप, पुढच्या श्लोकात. न तद्भासयते सूर्यो, न शशांको न पावकः, यद्गत्वा न निवर्तन्ते, तद्धाम परमं मम. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वा न निवर्तन्ते, तद्धाम परमं मम. पदच्छेद. न तत् भासयते सूर्यः न शशांकः न पावकः, यद्गत्वा न निवर्तन्ते, तद्धाम परमं मम. सूर्यः तत् न भासयते न शशांकः न पावकः, यद्गत्वा न निवर्तन्ते, कोण, ज्ञानिनः, तत् मम परमं धाम. तर ज्या पदाला प्राप्त होतात मग साधक ज्ञानी महात्मे, त्या पदाचं स्वरूप कसं आहे ते त्याचं वर्णन करतात या श्लोकातून, की असं ते पद आहे की त्याचं प्रकाशन सूर्य सुद्धा करू शकत नाही. उलट सूर्याचा प्रकाश ज्याच्यामुळे आहे, चंद्राचा प्रकाश ज्याच्यामुळे आहे, असं ते परमात्मा तत्व आहे. आणि म्हणून सूर्य देखील त्याचं प्रकाशन करू शकत नाही, हा त्याचा अर्थ आहे. न तद् भासयते सूर्य, ते दिलं आहे. सूर्य तद् न भासयते, न भासयते शब्दार्थ लिहा न प्रकाशयती, त्याचं प्रकाशन करू शकत नाही. आणखीन चंद्रही त्याचं प्रकाशन करू शकत नाही. पावक म्हणजे अग्नी, तोही त्याचं प्रकाशन करू शकत नाही, असं ते पद आहे. कसं आहे आणखीन, यद गत्वा, गत्वा म्हणजे प्राप्य, जे प्राप्त झाला असता, ज्ञानीनः, ज्ञानी पुरुष, न निवर्तन्ते, पुन्हा वापस संसाराला प्राप्त होत नाही, असं ते. तत् मम परमं धाम, धाम शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. भगवान म्हणतात ते माझं परम सर्वात श्रेष्ठ वास्तविक स्वरूप आहे. लागलं जी, पुढे जाऊया. ममैवांशो जीवलोके, जीवभूतः सनातनः, मनःषष्ठानीन्द्रियाणि, प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके, जीवभूतः सनातनः, पदच्छेद. मम एव अंशः जीवलोके, जीवभूतः सनातनः, मनःषष्ठानि इंद्रियाणि, प्रकृतिस्थानि कर्षति. ठीक, अन्वय. जीवलोके,
जीवभूतः मम एव सनातनः अंशः प्रकृतिस्थानी मनःषष्ठानी इंद्रियाणी कर्षती. ठीक आहे. मुख्य शीर्षक लिहून घ्या. 7 ते 11 श्लोक नंबर 7 ते 11 जीवात्म्याचे विवेचन. जीवात्म्याचे विवेचन. ठीक आहे. बघा आत्ता वरच्या श्लोकात भगवंताने सांगितलं की ते माझं परमधाम आहे, परमात्मा स्वरूप, आणि त्याला प्राप्त झाल्यानंतर तिथून कोणी पुन्हा वापस येत नाही, आता संसाराला प्राप्त होत नाही. बरोबर. मग प्रश्न असा उपस्थित होतो की हे कसं रे देवा, की त्या तुझ्या स्वरूपाला जीव प्राप्त एकदा झाला की पुन्हा तू वापस येत नाही, त्याचा संसारामध्ये पुन्हा येणं होत नाही. पण जगामध्ये असा कोणताच संयोग नाही आहे की तो नित्य असू शकतो. जो संयोग आहे तो त्याचा वियोग हा होतच असतो, असा नियम आहे. नाही. कितीही आपण चांगलं घर बांधलं, आपण त्या घरात राहत असलो, संयोग झाला एक दिवस जरूर त्याचा वियोग होणारच आहे. कितीही पती आहे की नाही, पत्नी घ्या, पुन्हा पुत्र घ्या, मित्र घ्या, कितीही एक रूप एका ताटात जेवणारे असले तरी सुद्धा कधी कधी एक दिवस वियोग हा होणारच आहे. ज्याचा वियोग होणारच आहे ना, त्याचा आपण आपल्या मनाने अगोदरच वियोग करून टाकायचा, म्हणजे आपण परमात्म्याकडं ओळूया. कळलं की नाही, हा त्याचा अर्थ आहे. हां, भगवंत जर आपण जीव काय करतो नाही का माहिती का, परमात्मा काय करतो, या दोघांचं जीव जोडण्याचा प्रयत्न करतो. याला धर, त्याला धर, त्याला धर, त्याला धर, त्याला धर. आणि तो ईश्वर परमात्मा विचार करतो काय करावं ह्या जीवाला, याला मोक्ष पाहिजे आहे, आणि याने जर असं धरत गेला तर याला मोक्ष मिळणार नाही. म्हणून तो ईश्वर काय करतो, त्याला सोडून ज्याला धरलं त्याला सोडितो, ज्याला धरलं त्याला अलग करतो, ज्याला धरलं त्याला अलग करतो. म्हणून ईश्वराची आपल्यावर एक कृपाच आहे. आपल्याला वाईट वाटतं का बरं, माझी एवढी चांगली बायको होती, चांगला मुलगा होता, आणि कौन देवाने नेला. तसं नाही, त्याच्यात सुद्धा देवाची कृपाच आहे. कारण तुझी त्याच्याविषयी मित्रापुत्राधिकाविषयी अत्यंत आसक्ती होती, त्यामुळे तू भगवत स्वरूपाला प्राप्त होऊ शकत नव्हता. तू त्याला सोडित नव्हता, आणि कधीतरी सुटणार होता पण तुला कळत नव्हतं, म्हणून जाऊ त्याने मी सोडलं ना, मी त्याला अलग करून टाकतो असं भगवंत म्हणतो. पण आपण भगवंताचा बाप व्हायचं म्हणजे कसं काय, हे देवा तू काय आमच्यापासून हे हिसकावून घेणार आहे, तू हिसकावून घेण्याच्या अगोदरच आम्ही सोडून देणार आहे, बघ आता काय करायचं कर. कळलं की नाही. म्हणून सांगितलंय असंग शस्त्रेन चित्वा असं म्हटलं आहे. चला पुढे. मग आता आपला विचार हा चालू होता की जो संयोग असतो त्याचा नाश होतो. मग तुझ्या धामाला प्राप्त झालेले जीव पुन्हा संसाराला प्राप्त होत नाही, एकच काय संयोग हा त्याचा नाश होतच असतो, वियोग होत असतो पुन्हा. भगवंत सांगतात होतो अन्य ठिकाणी, पण जीव जो की मला प्राप्त होणार आहे ना, तो जीव माझाच अंश आहे ना, त्यामुळे तो अंश जेव्हा मी अंशीला म्हणजे परमात्मा रूपाला प्राप्त होतो तेव्हा तो वेगळा होत नाही, असा अर्थ आहे. म्हणून भगवान सांगताय जीव हा माझा अंश आहे की नाही, आणि अंश अंशीला मिळतो त्यावेळेस तो वेगळा होत नाही. वेगळा झाल्यासारखा वाटला होता, खरा तर वेगळा तेव्हा सुद्धा नव्हताच. जसं घट आहे, घटामध्ये काय आहे, आकाश, घटाकाश. असं वाटतं की महाआकाशापासून हे घटाकाश काय झालं आहे, वेगळं आहे की नाही. वाटतं, खरं वेगळं नसतंच, पण समजतो तो घट की आता घटाकाशाला मी वेगळं केलं म्हणून. मग घट फुटला तर घटातलं आकाश गेलं कुठं, महाआकाश स्वरूप झालं आहे. आता त्याला वेगळं करता येतं का, पुन्हा करता येत नाही. अगोदर तरी वेगळं झालं होतं का, नव्हतंच झालं. त्याचप्रमाणे ही स्थिती आहे की नाही. पाण्यात पडलेलं प्रतिबिंब हा सूर्याचा अंश आहे की नाही. पाणी नष्ट झालं त्यातलं प्रतिबिंब गेलं कुठं, सूर्य स्वरूप झाला आहे. त्याप्रमाणे भगवान सांगतात ज्ञानाने तुम्ही काय करा, मला प्राप्त व्हा, आणि एकदा मला प्राप्त झाले तर पुन्हा तुम्हाला संसारात यांची गरज नाही आहे, तुम्ही मुक्त झाला. कारण जीव हे तुम्ही माझे अंश आहे असं भगवंत सांगतो. पंक्ती पहा, जीवलोके. जीवलोके शब्दाचा अर्थ आहे जीवानाम लोके, जीवलोके अर्थात संसारे. या संसारामध्ये जीवभूत, जीव स्वरूप जो भोगता, लोक त्याला स्वतःला भोगता समजतात, करता समजतात, भोगता करता रूपाने प्रसिद्ध असणारा जीव तो काय आहे. भगवान म्हणतात मम एव सनातन अंश. मम एव, मम परमात्मन एव, परमेश्वर असा असणारा जो मी, तो माझाच तो सनातन म्हणजे चिरंतन असा अंश आहे, एक भाग आहे, एक अवयव आहे, एक देश आहे.
आहे की नाही? बरं म्हणे ठीक आहे. मग हे देवा ध्यान द्या, हे देवा जीव हा जर तुझा अंश आहे, बरोबर आहे की नाही, तर तो संसारामध्ये ज्ञान होण्याच्या अगोदर संसारामध्ये पडलेला आहे की नाही? जन्मतोय, मरतोय, जातोय, येतोय. मग कसं काय तो संसारामध्ये हे क्रमण करत राहतो? त्याचं कारण सांगतायत भगवान. जोपर्यंत माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेला नाही आहे तोपर्यंत देह अंतकरणाधिकाविषयी त्याने आसक्ती धारण केली आहे. आणि जेव्हा तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीराला जातो तेव्हा ते सारे इंद्रियाधिकांना सहित त्यांना घेऊन, सूक्ष्म शरीराला घेऊन तो दुसऱ्या शरीराला प्राप्त होतो. पहा पुढे, प्रकृतीस्थानी मनःषष्ठानी इंद्रियानी कर्षती. प्रकृतीस्थानी शब्द महत्वाचा आहे, त्याचा अर्थ लिहा. स्वस्थाने कर्णशष्कुल्याधौ. स्वस्थाने कर्णशष्कुल्याधौ, ठीक आहे ना? प्रकृतौ स्थितानी. ठीक आहे, अर्थ पहा. तर आपापल्या ठिकाणावर कर्णशष्कुल आपापल्या गोलकामध्ये अर्थात प्रकृतीमध्ये स्थित असणारे जे मनासहित 6 इंद्रिय आहे की नाही? मनःषष्ठानी इंद्रियानी. मन आहे 6वं ज्यांच्यामध्ये, असे श्रोत्रादी ज्ञानेंद्रिय, या सर्वांचं तो जीव काय करतो? कर्षती. कर्षती आकर्षती. त्यांना घेऊन तो दुसऱ्या शरीराला जातो. हा त्याचा अर्थ आहे. लागलं? याचं स्पष्टीकरण पुढच्या श्लोकात. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः त्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. पदच्छेद. शरीरं यद अवाप्नोति यच्च अपि उत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुः गंधान इव आशयात. आता अन्वय, खाली जो अन्वय दिलाय ना त्यात थोडासा बदल करून आपण लिहूया. त्याच्यात 2-3 शब्द सोडून पुढे आलाय यच्च अपि. यच्च अपि. आता सुरुवातीला या ईश्वरः. पुन्हा पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द उत्क्रामती. उत्क्रामती. सुरू आलाय यत. आता पुन्हा पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द तदा. खालच्या ओळीत एतानी इंद्रियाणी गृहीत्वा. माग वायु आशयात गंधान इव. शेवटचा शब्द संयाती. अर्थ पहा. तर कसा जीव उत्क्रमण करतो, इंद्रियाधिकांना घेऊन जातो हे सांगतायत. यच्च अपि. आणि ज्यावेळी काय हो, ईश्वर. ईश्वर शब्दाचा अर्थ लिहा. देह स्वामी जीव. देह स्वामी जीव. देहाचा मालक असणारा जीव असा अर्थ यात इथले ईश्वर शब्दाचा. ईश्वर काय हो, हा ईश्वर उत्क्रामती शब्द आलाय ना. उत्क्रामती शब्दाचा अर्थ लिहा. शरीरम त्यक्त्वा गच्छति. शरीरम त्यक्त्वा गच्छति. हे आपण धारण केलेलं जे शरीर आहे हे सोडून जेव्हा जातो. यत म्हणजे यदा, जेव्हा जातो तेव्हा काय होतं. यदा खाली यतच्या नंतर आहे की नाही. यत तदा तेव्हा. यत म्हणजे जेव्हा जातो, तदा म्हणजे तेव्हा. एतानी गृहीत्वा. एतानी शब्दाचा अर्थ इंद्रियानी. मन आहे 6 ज्यांच्यात असं इंद्रियांना घेऊन गृहीत्वा संयाती. पण कसं मध्ये दृष्टांत दिला आहे की नाही. तर संयाती पण कसं, वायू आशयात गंधान इव हा दृष्टांत आहे. वायू आशयात.
आशयात शब्दाचा अर्थ लिहा पुष्पादेहे स्वस्थानात. गंधाचं राहण्याचं ठिकाण फूल आहे, पण ते फूल जे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे, गंध म्हणजे सुगंध वगैरे, अर्थात गंधानियुक्त सुगंधानियुक्त असणारे सूक्ष्म अंश की जे फुलात राहतात आशयात, तिथून तो वायू त्यांना उठवतो, उचलतो आणि अन्यत्र घेऊन जातो. बरोबर. त्याप्रमाणे हा जीवात्मा शरीर सोडत असताना त्या शरीरातून मनासहित मनासहित मन आहे ज्यांच्यामध्ये 6वं, अशा त्या 5 इंद्रियांना 5 ज्ञानेंद्रियांना म्हणजे सूक्ष्म शरीर वगैरे त्या सर्वांना घेऊन संयाती शब्दार्थ लिहा सम्यक याती अर्थात गच्छती, अर्थात पुढचं शरीर धारण करण्यासाठी निघून जातो आपल्या कर्मानुसार तो जीव, है की नाही. मग कर्मानुसार पुन्हा त्याला दुसरं शरीर प्राप्त होतं, तिथं तो राहतो. कोणतंही प्राप्त होऊ शकतं, पशुपक्षी वगैरे कोणतंही. मग पुन्हा ते सोडून पुन्हा दुसरे शरीर राहतो. असं त्याचं संसार चक्र सारखं चालूच असतं. मग योगायोग कधी पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त झाला, तिथं या साऱ्या गोष्टी जर त्याच्या दैवाने उपलब्ध झाल्याच, आहे की नाही. मनुष्य शरीर पाहिजे, बुद्धी पाहिजे योग्य, ती बुद्धी पुन्हा व्यवहारात न लागता परमार्थाकडे वळली पाहिजे. परमार्थ झाल्यावर सुद्धा वेदांत संप्रदाय योग्य संप्रदाय प्राप्त झाला पाहिजे. वेदांताचे ग्रंथ हाताला लागले पाहिजे, ते शिकण्याची इच्छा झाली पाहिजे, ते ग्रंथ शिकवणारा कोणीतरी भेटला पाहिजे, आहे की नाही. आणि मोबाईल पाहण्याची प्रवृत्ती कमी झाली पाहिजे, आहे की नाही. आणि मग वेदांताचं चिंतन करता करता पुढे ब्रह्मज्ञान होऊन मुक्त होणार आहे. इतकं कठीण आहे, कळलं की नाही. चला, ही संसार चक्र आणि जीव कसं काय लक्षात, पुढे जाऊया. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. ठीक आहे. पदच्छेद. श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणं एव च अधिष्ठाय मनः च अयं विषयान् उपसेवते. अन्वय. अयं श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणं च मनः एव च अधिष्ठाय विषयान् उपसेवते. ठीक आहे. वरच्या श्लोकात सांगितलं उत्क्रमण करतो, इंद्रियादिकांना घेऊन जीव जातो पुढचं शरीर प्राप्त करायला, आहे की नाही. पण ज्या इंद्रियांना घेऊन तो जातो ते इंद्रिय कोणते हे आता सांगतात. आणि ते दाखवत ज्याच्यासाठी इंद्रियांचं ग्रहण करून पुढच्या शरीराला प्राप्त होतो, कशासाठी काय करतो तिथं जाऊन, ही गोष्ट देखील सांगतायत या श्लोकातून. अन्वयानुसार अर्थ पहा. अयम अयम शब्दार्थ देहस्थ जीव, आहे की नाही. हा देहधारी जीव काय हो. श्रोत्रम श्रोत्र इंद्रिय म्हणजे कान, चक्षु डोळे, स्पर्शनम त्वगिंद्रिय, रसनम रसनेंद्रिय जिव्हा, घ्राणम घ्राणेंद्रिय नासिका आणि मनः मन म्हणजे अंतःकरण मन. च अधिष्ठाय अधिष्ठाय शब्दार्थ आश्रित्य, आहे की नाही. यांचा आश्रय घेऊन यांना उचलून विषयान उपसेवते. विषयान शब्दाधीन, शब्दादी विषयांचं काय करतो, सेवन करतो जीव. उपसेवते अर्थात उपभोगते, उपभोग घेतो. लागलं जी. पुढे. उत्क्रामंतं स्थितं वापि ज्ञानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. उत्क्रामन्तं स्थितं वापि ज्ञानं वा गुणान्वितं पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. ठीक. पदच्छेद. उत्क्रामन्तं स्थितं वा अपि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढाः न अनुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. अन्वय. विमूढाः उत्क्रामन्तं स्थितं वा अपि भुञ्जानं गुणान्वितं वा इमं न अनुपश्यन्ति ज्ञानचक्षुषा पश्यन्ति. ठीक आहे. काय सांगतात या श्लोकातून, तर सर्व अवस्थेमध्ये स्थित असणारा जो जीवात्मा आहे, आत्मा आहे,
त्याला मूढ लोक जाणत नाही, ज्ञानी लोक मात्र जाणतात. ठीक आहे, कसं काय पहा. विमूढाः, विमूढा शब्दाचा अर्थ लिहा अज्ञानी, अज्ञानी लोक. करता, हे झालं कर्तापद. क्रियापद आहे न अनुपश्यंती, न आलोकयंती, जाणत नाही. कुणाला? इमम, इमम जीवम, या आत्म्याला जाणत नाही. कधी, कुठं, कसं तर सांगतात उत्क्रामंतम. उत्क्रामंतम शब्दार्थ लिहा देहात देहांतर गच्छन्तम, देहात देहांतरे गच्छन्तम, देहात देहांतरे गच्छन्तम. एका देहातून दुसऱ्या देहाला जात असणारा हा जीवात्मा, त्याला जाणत नाही अज्ञानी लोक. स्थितम वा, किंवा त्याच देहामध्ये स्थित असणाऱ्या त्या जीवाला जाणत नाही, आत्म्याला जाणत नाही. भुंजानम, विषयाचा भोग घेणारा आत्मा, त्यालाही ते जाणत नाही, आहे की नाही. गुणान्वितम, इंद्रियाधिकांनी तो युक्त आहे, यालाही ते जाणत नाही. अशा स्वरूपाच्या जीवाला न अनुपश्यंती न आलोकयंती, जाणत नाही. ठीक आहे ना. मग कोण जाणतात? ज्ञानचक्षुष पश्यंती, ज्ञानचक्षुष, ज्ञानी लोक मात्र या साऱ्या गोष्टीला जाणतात. ठीक आहे ना. तर ज्ञानचक्षुष याचा अर्थ लिहा ज्ञानम एव चक्षुः, ज्ञानम एव चक्षुः येषाम ते ज्ञानचक्षुषः विवेकिनः इत्यर्थ. ज्ञान हाच आहे चक्षु ज्यांचा, असे ते ज्ञानचक्षु, अर्थात विवेकी लोक, ज्ञानी लोक या साऱ्या गोष्टीला जाणतात. पुढे जाऊया. यतन्तो योगिनश्चैन पश्यन्त्यात्मन्यवस्थितं, यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं, पदच्छेद. यतन्तः योगिनः च येनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितं, यतन्तः अपि अकृतात्मानः न येनं पश्यन्ति अचेतसः. अन्वय. यतन्तः योगिनः येनं आत्मनि अवस्थितं पश्यन्ति, अकृतात्मानः अचेतसः च यतन्तः अपि एनाम न पश्यन्ति. ठीक आहे. बघा आता, तर वरच्या श्लोकात शेवट सांगितलं होतं की ज्ञान चक्षुषः पश्यन्ति. तर मग आता सांगतायत की तो आत्मा, ठीक आहे, विवेकी लोक जाणतात, पण त्याचं जाणणं किती कठीण आहे. त्या आत्म्याला जाणणं कसा तो दुर्ज्ञेय आहे की नाही, की ज्याला विवेकी लोक जाणतात, त्याच्यात सुद्धा काहीच जाणतात, सारे जाणत नाही, आणि काही तर बिलकुल जाणत नाही. या गोष्टीचं विवेचन करतायत. अन्वयानुसार अर्थ पहा. यतन्तः योगिनः, योगिन याचं विशेषण आहे यतन्तः. यतंत शब्दाचा अर्थ लिहा ध्यानादिभिः प्रयत्नं कुर्वन्तः, ध्यानादिभिः प्रयत्नं कुर्वन्तः, ध्यानादिकाच्या द्वारे प्रयत्न करणारे कोण? योगिन. योगिन शब्दाचा अर्थ लिहा समाहित चित्ताः. ठीक आहे. समाहित झालाय चित्त ज्यांचं, परमात्म्याकडंच लागलाय चित्त ज्यांचं असेल. काय हो पुढे? एनम आत्मनि अवस्थितं पश्यन्ति. एनम, एनमचा अर्थ आहे आत्मानम, या आत्मतत्वाला. आत्मनि, आत्मनि शब्दाचा अर्थ लिहा स्वस्याम बुद्धौ, आपल्या बुद्धीमध्ये. पुढे अवस्थितमचा अर्थ आहे स्थितम पश्यन्ति, या आत्मतत्वाला आपल्या बुद्धीमध्ये स्थित आहे अशा रूपाने पाहतात, आहे की नाही. अयम अहम अस्मि अशा रीतीने जाणतात त्या आत्मतत्वाला की आत्माच मी आहे. ठीक आहे. कोण? यतंत योगिन, प्रयत्न करणारे समाहित चित्तावाले लोक त्या आत्मतत्वाला जाणतात, बाकीचे जाणत नाही. कोण जाणत नाही? पुढे अकृतात्मानः अचेतस यतन्तः अपि एनं न पश्यन्ति. अकृतात्मानः याचा अर्थ लिहा
असंस्कृतात्मानः किंवा दुसरा अर्थ दुश्चरितात अनुपरताः. दुश्चरितात अनुपरताः, ज्या निषिद्ध कर्मापासून वाईट कर्मापासून उपरत झालेले नाहीत, थांबलेले नाहीत. आणि असंस्कृत आत्मा मतलब ज्यांचं अंतःकरण सुसंस्कारित झालेलं नाही वेदांत ज्ञानाने, असे लोक कसे पुन्हा अचेतस. अचेतस याचा अर्थ अविवेकिनः, अविवेकी लोक. यतंतपि प्रयत्न जरी ते करत असले तरी देखील एनम न पश्यन्ति, या आत्मतत्वाला ते जाणत नाही, जाणू शकत नाही. कारण अकृतात्मा आहे, ते सुसंस्कारित नाही आहे आणि दुश्चरितापासून थांबलेले नाही आहे. दुश्चरित्र वाईट काम करतच राहतात, ते जाणत नाही, जाणू शकत नाही. पुढे यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. पदच्छेद. यत् आदित्यगतं तेजः जगद्भासयते अखिलं यत् चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजः विद्धि मामकम्. अन्वय. यत् आदित्यगतं यत् चंद्रमसि यत् अग्नौ विद्यमानं तेजः अखिलं जगद्भासयते तत् मामकं तेजः विद्धि. ठीक, मुख्य शीर्षक लिहा. श्लोक नंबर 12 ते 15. 12 ते 15. प्रभावासहित परमेश्वर स्वरूपाचे विवेचन. प्रभावासहित परमेश्वर स्वरूपाचे विवेचन. ठीक आहे ना. अर्थात परमेश्वराचा प्रभाव काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, या गोष्टीचं कथन करायचं आहे. त्यापैकी या पहिल्या श्लोकात 12व्या श्लोकात परमेश्वराच्या तेजाचा महिमा कसा आहे ते भगवंताचं तेज सांगतायत. यत आदित्यगतम, काय तेज. सूर्याच्या ठिकाणी आदित्यगत म्हणजे आदित्य आश्रय, सूर्याच्या ठिकाणी असणारं जे तेज, चंद्राच्या ठिकाणी असणारं तेज, अग्नीच्या ठिकाणी विद्यमान असणारं तेज भगवान सांगतात. ते तेज जरी अखिलम जगत भासयते, अखिलम समस्त जगत भासयते प्रकाशयते, समस्त जगताचं ते प्रकाशन करत आहे. सूर्याचं तेज, चंद्राचं तेज, अग्नीचं तेज. पण ते तेज त्यांना आलं कुठून. भगवान म्हणतात तत् मामकम तेज विद्धि. मामकम मदीयम तेज ज्योति विद्धि विजानी. ठीक आहे ना. ते माझंच तेज आहे, माझंच ज्योती आहे, माझाच प्रकाश आहे असं समज, हे सांगतायत भगवान अर्जुनाला. ठीक, पुढे गामाविश्य च भूतानि धारयाम्यह मोजसा उष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. गामाविश्य च भूतानि धारयाम्यह मोजसा उष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. पदच्छेद. काम आविश्य च भूतानि धारयामि अहम ओजसा पुष्णामि च औषधीः सर्वाः सोमः भूत्वा रसात्मकः. अन्वय. अहम च गाम आविश्य ओजसा भूतानि धारयामि रसात्मक सोम भूत्वा च सर्वाः औषधीः उष्णामि. ठीक आहे. भगवंताच्या परमेश्वराचा प्रभाव काय आहे ही गोष्ट सांगितल्या जात आहे. भगवान म्हणतात मी अहम गाम आविश्य. गाम, गाम शब्द काय अर्थ आहे. गाम शब्द अर्थ लिहा पृथ्वी. आविश्य म्हणजे प्रविश्य. या पृथ्वीमध्ये प्रवेश करून मी माझ्या बलाने ओजसा बलेन माझ्या सामर्थ्याने काय करतो भूतानि धारयामि. या पृथ्वी समस्त भूता धारण करते ना. पण पृथ्वीच्या ठिकाणी
सर्व प्राणी मात्राला धारण करण्याचं बळ पृथ्वीच्या ठिकाणी कुठून आलं? ते बळ माझंच आहे. मीच त्या पृथ्वीमध्ये प्रवेश करून या समस्त प्राणी मात्रांना धारण करतो असं भगवंत बोलतात. भूतानी चराचरानी धारयामी. बर आणखीन काय हो? रसात्मक सोम भूत्वा. सोम शब्दाचा अर्थ लिहा चंद्र. तर रसात्मक म्हणजे रसमय आहे की अमृतमय आहे चंद्र, तर रसमय आहे. तर रसात्मक असा चंद्र होऊन मी काय करतो? सर्वहा औषधी पुष्णामी. औषधी म्हणजे काय? व्रीही चावल वगैरे सर्व वनस्पती त्यांना पुष्णामी म्हणजे संवर्धयामी. पुष्टमती रसस्वादुमतीच करोमी असा अर्थ आहे. मी त्या सर्व वनस्पतींना पुष्ट करतो, रसाने युक्त बनवतो आहे की नाही, रुचीने युक्त बनवतो, त्यांना वाढवतो, हे सारं मीच करतो असं भगवंत बोलतात. पुढे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. पदच्छेद अहम वैश्वानरः भूत्वा प्राणिनां देहम् आश्रितः प्राणापान समायुक्तः पचामि अन्नं चतुर्विधम्. अन्वय अहम प्राणिनां देहम् आश्रितः प्राणापान समायुक्तः वैश्वानरः भूत्वा चतुर्विधम् अन्नं पचामि. ठीक आहे. बघा काय सांगतायत परमात्मा. तर भगवान म्हणतात अहम म्हणजे मी, प्राणिनाम प्राणिनाम म्हणजे प्राणवताम प्राण धारण केलेले असे जे प्राणी जीव मात्र सारे त्यांच्या देहाचा देहम आश्रित त्यांचा देहाचा आश्रय करून आश्रित शब्दार्थाला प्रविष्ट त्यांच्या देहात जणू काय मी प्रवेश केला आहे आणि प्रवेश करून काय करतो? वैश्वानर भूत्वा त्यांच्या पोटातला उदराग्नी मी होतो आणि होऊन काय करतो ते सांगतात. पण त्या अगोदर वैश्वानर याचा अर्थ लिहा उदरस्थ अग्नी. उदरस्थ अग्नी जाठराग्नी इत्यर्थ. जठराग्नी कसा तो जठराग्नी? त्याला विशेषण दिलं आहे प्राणापान समायुक्त. अर्थात प्राणापानाभ्याम समायुक्त. प्राण आणि अपान वायू आपल्या नासिका इत्यादी नासिकाद्वारे बाहेर जातो, आत येतो, जातो येतो, जातो येतो. हाच काय प्राणवायू अपानवायू, प्राणवायू अपानवायू. ठीक आहे की नाही? याच्याद्वारे तेवत असणारा जो पोटातला वैश्वानर अग्नी ते सुद्धा माझंच स्वरूप आहे भगवान म्हणतात. आणि ते वैश्वानर अग्नी होऊन मी काय करतो? चतुर्विधम अन्नम पचामी. 4 प्रकारचं अन्न जे आहे ते मी लोकांच्या शरीरातलं पचवतो. भगवान बोलत आहेत चतुर्विधम चतुष्प्रकारम. 4 प्रकारचं अन्न आहे. 4 प्रकारचं अन्न कोणकोणतं आहे हो? तर 4 प्रकारचं अन्न आहे. एक भोज्य, एक भक्ष्य, एक लेह्य आणि एक चोष्य. 4 प्रकारचं अन्न आहे. ठीक आहे ना? भोज्य म्हणजे काय बरं? की जे अन्न केवळ जिव्हेने इकडं तिकडं असं मध्ये तोंडामध्ये फिरवून गिळल्या जातं त्याला म्हणायचं भोज्य. उदाहरणार्थ डाळ, चावल, खीर हे सारं भोज्य अन्न आहे. भक्ष्य म्हणजे काय बरं? की जे दातांनी तोडून तोडून खाल्ल्या जातं असं जे मालपुआ, रोटी, भाकर, चपाती हे सारं अन्न काय आहे? भक्ष्य अन्न आहे. ज्याला चर्व्य असंही नाव आहे. भक्ष्य म्हणा, चर्व्य म्हणा. ठीक. एक आहे लेह्य. ठीक आहे ना? जे अन्न जिभेवर ठेवून त्याचा रसास्वाद घेऊन गिळल्या जातं आहे की नाही? ते असं थोडं द्रवीभूत असणारं गूळ वगैरे किंवा श्रीखंड आहे की नाही अशा प्रकारचं जे अन्न आहे ना त्याचं नाव आहे लेह्य. चाटण्याला योग्य आहे की नाही? मोहळाचं मध वगैरे त्याला लेह्य म्हणायचं. आणि एक आहे चोष्य म्हणजे कसं? दातांनी तोडून दातांनी चावून त्याचा रस गिळून उरलेला चोथा बाहेर टाकला जातो असं जे अन्न आहे ऊस वगैरे ते झालं चोष्य आहे की नाही? कुल्फी खातात की नाही लोक? कुल्फी ती काडी लावली असते त्याला गारीगार. ऊस हे सारं काय आहे? चोष्य आहे. जाऊ द्या. ते 4ही प्रकारचं अन्न भगवान म्हणतात मी काय करतो? साऱ्यांच्या पोटातलं पचवतो जाठराग्नी होऊन.
पुढे सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम् पदच्छेद सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टः मत्तः स्मृतिः ज्ञानम् अपोहनं च वेदैः च सर्वैः अहम् एव वेद्यः वेदान्तकृत् वेदवित् एव च अहम् अन्वय अहं च सर्वस्य हृदि सन्निविष्टः ठीक मत्तः च स्मृतिः ज्ञानम् अपोहनं च तथा च सर्वैः वेदैः अहमेव वेद्यः वेदान्तकृत् वेदवित् च अहम् एव बघा प्रभावयुक्त भगवंताचं स्वरूप सांगतायत या श्लोकातून काय म्हणतात भगवान अहम मी सर्वस्य हृदि सन्निविष्टः साऱ्यांच्या प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये हृदय म्हणजे हृदयात बुद्धीमध्ये सन्निविष्ट म्हणजे अंतर्यामी रूपाने मीच साऱ्यांच्या बुद्धीमध्ये प्रविष्ट झालेलो आहे. आणखीन काय मत्त स्मृती ज्ञान अपोहन मत्त मत्त नाम मत सकाशात भगवान म्हणतात माझ्यापासूनच प्राण्यांना काय स्मृती ज्ञान आणि अपोहनम अपोहनम शब्दार्थ आहे अपगमनम अपोहनम शब्दार्थ लिहून ठेवा अपगमनम ठीक आहे. पूर्वानुभूत विषयाची स्मृती जीवांना होते ती माझ्यापासूनच होते आहे. ठीक आहे. विषय आणि इंद्रियाच्या संयोगाने जे ज्ञान लोकांना होतं ते सुद्धा माझ्यामुळेच होत आहे. आणि अपोहनम म्हणजे त्यांचा प्रमोश म्हणजे लोप. अपोहनम शब्दार्थ प्रमोश अपोहनम शब्दार्थ अपगमनम अपहनम शब्दार्थ लोप त्या ज्ञानाचा स्मृतीचा लोप तो सुद्धा माझ्या निमित्तानेच आहे. ठीक आहे. तथाच सर्वै वेदै अहमेव वेद्य भगवान तर म्हणतात साऱ्या वेदाच्या द्वारे वेदाचा प्रतिपाद्य विषय जर कोण असेल तर तो मीच आहे. अहम म्हणजे परमात्मा एव वेद्य वेदितव्य वेदाच्या द्वारे मीच जाणण्याला योग्य आहे की नाही. आणखीन कसा वेदांतकृत वेदविद वेदांतकृत शब्दाचा अर्थ लिहा वेदांतार्थ संप्रदायकृत वेदांतार्थ संप्रदायकृत अर्थात वेदांतार्थ जो संप्रदाय आहे वेदांताचा जो संप्रदाय आहे तो चालवणारा देखील चालणारा देखील कोण आहे मीच आहे. पुन्हा वेदविद वेदविद शब्दार्थ वेदार्थविद वेदाला जाणणारा तोही मीच आहे. अहम एव सर्व काही मीच आहे माझ्याशिवाय काही नाही. मी वजा केलं सर्व जड आहे कशात तथ्य नाही आहे असं भगवंताला म्हणायचं आहे. ठीक आहे. पुढे द्वाविमौ पुरुषौ लोके शरश्चाक्षर एव च शरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. द्वाविमौ पुरुषौ लोके शरश्चाक्षर एव च शरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. ठीक. पदच्छेद द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरः च अक्षरः एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षरः उच्यते. अन्वय लोके क्षरः च अक्षरः च इमौ द्वौ एव पुरुषौ सर्वाणि भूतानि क्षरः कूटस्थः च अक्षरः उच्यते. ठीक है ना. अर्थ पहा. मुख्य शीर्षक लिहा श्लोक नंबर 16 ते 20 16 ते 20 क्षर अक्षर व पुरुषोत्तमाचे विवेचन.
क्षर अक्षर व पुरुषोत्तमाचे विवेचन. आता अर्थ पहा. तर भगवंत म्हणतात या ठिकाणी या संसारामध्ये दोन पुरुष आहेत, एक क्षर आणि एक अक्षर. लोके लोके संसारे. क्षर अर्थात क्षर विनाशी, ठीक आहे, आणि अक्षर अविनाशी, असे दोन पुरुष आहेत या जगात. म्हणजे कोण आहे तो क्षर पुरुष सांगा की, कोण आहे अक्षर पुरुष सांगा की. सांगतात सर्वाणि भूतानि क्षरः उच्यते. सर्व भूत म्हणजे सर्व प्राणी मात्र, अर्थात समस्त विकारजात. मायेचं कार्य जेवढं म्हणून आहे ते सारं घ्यायचं क्षरमध्ये, ठीक आहे ना. मग अक्षर कोण, तर या मायेचं जेवढं कार्य आहे ना त्या सर्व कार्याचं कारणभूत असणारी जी माया, जिला अव्यक्त म्हणतात, माया म्हणतात, प्रकृती म्हणतात, ती घ्यायची इथं अक्षर शब्द आहे. दोन झाले की नाही, क्षर आणि अक्षर या जगामध्ये. पण भगवंत म्हणतात मी मात्र पुरुषोत्तम आहे, या दोघांहून वेगळा आहे. हे पुढच्या श्लोकात सांगतात, ठीक आहे. अर्थ पाहिजे. सर्वाणि भूतानि क्षरः कूटस्थ अक्षर उच्चते. म्हणे का इथं कूटस्थ म्हणलं चेतन घ्यायला पाहिजे ना, अक्षर शब्दाने म्हण नाही. मायेला मायेसाठी शब्द आला इथं कूटस्थ, ती घ्यायची अक्षर या शब्दाने. म्हणजे कसं काय तिला कूटस्थ म्हणायचं, तर एक वाक्य लिहू त्याच्यावर. कूटस्थ कार्यवर्ग, कार्यवर्ग ब्रह्मादिस्तंभ पर्यंत, ब्रह्मादिस्तंभ पर्यंत चेतन वर्ग अर्धविराम. मृत्पाषाणादि अचेतन वर्ग, मृत्पाषाणादि अचेतन वर्ग च पूर्णविराम. पुढे भवन्तीति भूतानि, भवन्तीति भूतानि इति व्युत्पत्त्या, इति व्युत्पत्त्या भूत शब्दस्य, भूत शब्दस्य कार्यमात्र परत्वात्, कार्यमात्र परत्वात् यावत् विकार जातम, यावत् विकार जातम क्षर शब्देन गृह्यते, क्षर शब्देन गृह्यते पूर्णविराम. आता पुढे कूटस्थ तो, कूटस्थ तो अक्षर पुरुषः उच्यते, अक्षर पुरुषः उच्यते पूर्णविराम. अत्र अत्र कूटस्थः नाम, कूटस्थः नाम क्षराख्यस्य पुरुषस्य, क्षराख्यस्य पुरुषस्य उत्पत्ति बीजम, उत्पत्ति बीजम भगवतः माया शक्ति गृह्यते, भगवतः माया शक्ति गृह्यते पूर्णविराम. संसार बीजस्य अनन्त्यात्, संसार बीजस्य अनन्त्यात् न क्षरति इति अक्षरः उच्यते, न क्षरति इति अक्षरः उच्यते पूर्णविराम. पुढे कूट, कूटः, कूटः बराबर माया, वंचना, वंचना, कुटिलता. इति एवं, इति एवं अनेक मायादि प्रकारेण, अनेक मायादि प्रकारेण स्थितः, स्थितः कूटस्थः इति, कूटस्थः इति. ठीक आहे. बघा फार महत्त्वाची टिप्पणी आहे. क्षर आणि अक्षराचा स्पष्ट उल्लेख करून दिला याच्यात. लिहिलं सारा अर्थ पहा. काय झालं, काय राहिले याचं. तर कार्यवर्ग दोन प्रकारचा आहे. एक ब्रह्मादि स्तंभ पर्यंत जीव वर्ग, चेतन वर्ग ज्याला आपण म्हणतो, सारे जीव. आणि मृत पाषाणादी दगड धोंडे अचेतन वर्ग.
पण इथं श्लोकामध्ये शब्द आला आहे सर्वाणी भूतानी क्षर. तर भूतानी पदाने केवळ प्राणी मात्रच नाही घ्यायचे, चर अचर सारं कार्यवर्ग. आणि कसं काय भूतान शब्दाने? व्युत्पत्तीच्या बळावर. काय व्युत्पत्ती आहे भूतान शब्दाची? तर भवंती ती भूतानी, जे उत्पन्न होतात त्याला भूत म्हणायचं, मग ते जड असो की चेतन. इति व्युत्पत्त्या भूत शब्दस्य कार्य मात्र परत्वा. यावत कार्य मायेचं सर्व कार्य जड चेतन सारं हे सर्व घ्यायचं काय? भूत शब्दाने. विकार जातम आणि ते आहे क्षर, मग ते क्षर शब्दाच्या अंतर्गत आलं सारं कार्य. मग आता अक्षर शब्दाने कोण घ्यायचं? या सर्व कार्याचं जे कारण माया ती घ्यायची अक्षर शब्दाने. मग तिला कुटस्थ आणि अक्षर कसं काय म्हणायचं? मायावी तत्वज्ञान नष्ट होते ना, अक्षर कसं काय? सारं सांगतात इथं. कूटस्थ तू अक्षर पुरुष उच्यते. अत्र कूटस्थ नाम, कूटस्थ म्हणजे काय? क्षराख्यस्य पुरुषस्य. क्षर नावाचा जो पुरुष आहे त्याचं उत्पत्ती बीज म्हणून जी भगवंताची मायाशक्ती ती घ्यायची इथं कूटस्थ शब्दाने. लागला अर्थ? हां, तीच आहे अक्षर. बरं, पुढे तिला मग अक्षर का म्हणायचं आणि कुटस्थ का म्हणायचं? त्याचं कारण संसार बीजस्य अनंत्या. संसाराचं बीज भूत आहे ना ती माया, आणि संसाराचं बीज कसं आहे? अनंत आहे. बीज काही नष्ट होत नाही. नष्ट झाड होतं, बी होतं, झाड होतं, बी होतं. तर संसार बीजस्य अनंत्यात, अनंत असल्याने न क्षरती ती अक्षर. बीज रूपाने ती कधी नष्ट होत नाही, म्हणून तिला म्हणायचं काय? अक्षर. मग कुटस्थ काहून म्हणायचं? तर कूट शब्दाचा अर्थ आहे माया, ठस आहे की नाही? फसवणे, ठगवणे, माया आहे की नाही? वंचना, कुटिलता, याला म्हणायचं कूट. आणि एवं अनेक मायादी प्रकारेण, असे अनेक मायादी रूपाने ती स्थित आहे. कोण? ती माया. म्हणून तिला म्हणायचं काय? कूटस्थ आहे की नाही? माया रूपाने, कपट रूपाने, छल रूपाने, अज्ञान रूपाने ती स्थित आहे, म्हणून तिचं नाव इथं पडलं कूटस्थ. लागला अर्थ जी? दोन गोष्टी क्षर आणि अक्षर कळाले. आता पुढे जाऊया. कूटस्थाच्या अक्षर उच्यते. पुढे उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. पदच्छेद. उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदाहृतः यः लोकत्रयम् आविश्य बिभर्ति अव्ययः ईश्वरः. अन्वय. यः तु अन्यः अव्ययः ईश्वरः लोकत्रयम् आविश्य बिभर्ति स उत्तम पुरुष परमात्मा इति उदाहृतः. ठीक. वर क्षर आणि अक्षर रूपाने जे वर्णन केलं आहे ते ज्याच्यासाठी वर्णन केलं ते मुख्य गोष्ट आता या श्लोकात सांगतात. क्षर अक्षर सांगण्यात तात्पर्य नाही आहे, त्याच्याहून भिन्न असणारा उत्तम पुरुष, चेतन तत्व, ब्रह्मतत्व हे सांगण्यात तात्पर्य आहे. ते आता इथं सांगताय. यह तू अन्य. अन्य म्हणजे क्षर आणि अक्षराहून वेगळा, त्याच्याहून विलक्षण, भिन्न लक्षणवाला असा अन्य. कसा तो? अव्यय. अव्यय म्हणजे व्ययरहित, नाशरहित. ईश्वर म्हणजे ईशनशील, शासन करणारा. लोकत्रयम आविश्य आहे की नाही? तिन्ही लोकांमध्ये आविश्य म्हणजे प्रवेश करून बिभर्ती, सर्वांना धारण करतो, सर्वांचं पालन पोषण करतो, असा असणारा जो तो आहे उत्तम पुरुष. कोण आहे तो? परमात्मा. परमश्चासु आत्मा, परमात्मा चेतन तत्व, ब्रह्मतत्व इति उदाहृत. त्याला परमात्मा असं म्हणून बोलल्या गेलं आहे. उदाहृत कथित. ठीक. पुढे यस्माक्षरमतीतोह अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः. यस्मात् क्षरम अतीतः अहम अक्षरात् अपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. अन्वय. यस्मात् अहम क्षरम अतीतः,
अक्षरात अपि च अतित इत्यर्थः तस्मात् उत्तमः अतः अहम लोके वेदे च पुरुषोत्तम इति प्रथितः अस्मि. ठीक आहे. बघा, पुरुषोत्तम स्वरूप असणारा जो परमात्मा त्याचा महिमा सांगतात. काय हो? यस्मात, ज्या कारणाने की भगवान म्हणतात मी क्षरम अतीत. क्षर म्हणून जेवढं सांगितलं त्याच्याहून अतीत म्हणजे वेगळा आहे. अक्षरात अपि अतीत, अक्षर म्हणून जे सांगितलं आहे माया, संसाराचं बीजभूत असणारी माया, तिच्याहून सुद्धा मी कसा आहे? अतीत आहे, वेगळा आहे. आणि म्हणून मी कसा आहे? उत्तम आहे. उत्तम म्हणजे उत्कृष्टतम आहे. का? सचित आनंद स्वरूप आहे म्हणून. ठीक आहे ना. उत्तम अतः म्हणजे क्षर आणि अक्षरापासून उत्तम आहे म्हणूनच लोक आणि वेदात मला काय म्हणून ओळखतात? भगवान सांगतात अहम लोके, लोकात, वेदात पुरुषोत्तम, पुरुषामध्ये मी उत्तम आहे. पुरुष, क्षर पुरुष, अक्षर पुरुष, आणि त्यांच्यामध्ये उत्तम असणारा मी पुरुषोत्तम असा आहे. प्रथितः, प्रथित शब्दार्थ प्रख्यात, प्रख्यात अस्मी, प्रख्यात आहे, प्रसिद्ध आहे असा अर्थ. ठीक आहे. बघा आता भगवान क्षर आणि अक्षरापासून विलक्षण आहे हे सांगितलं ना. अतीत आहे. का बरं? प्रकृती, अक्षर, प्रकृतीचं कार्य क्षर, हे सर्व कसं आहे? जड. भगवान आहे चेतन. क्षर आणि अक्षर म्हणून जे घेतलं ते आहे अनृत म्हणजे मिथ्या. भगवान आहे सत्य. आणि क्षर आणि अक्षर हे काय आहे? दुःख स्वरूप. आणि परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून भगवान हा त्या क्षर आणि अक्षरापासून अतीत आहे, विलक्षण आहे, वेगळा आहे. ठीक. पुढे यो मामेवमसमूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. यो मामेव समूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. ठीक. पदच्छेद. यह माम एवं असमूढ़ जानाति पुरुषोत्तमं सह सर्वविद् भजति माम सर्वभावेन भारत. अन्वय. भारत, हे भारत, यह असमूढ़ माम पुरुषोत्तमं एवं जानाति स सर्वविद् माम सर्वभावेन भजति. ठीक आहे. चला, तर वर सांगितला जो भगवान आहे परमात्मा पुरुषोत्तम, त्या पुरुषोत्तम परमात्म्याला जो आत्मत्वाने जाणतो त्याला लाभ काय होतो आहे की नाही, ही गोष्ट सांगतायत या श्लोकातून. काय म्हणतात पहा. भारत, हे अर्जुना, यह जो कोणी मनुष्य कसा पण असमूढ, असमूढ म्हणजे समूहवर्जित, साऱ्या मोहाने रहित असा, माम पुरुषोत्तमम एवं जानाति. भगवान म्हणतात माम, मला, ईश्वर रूप असणाऱ्या मला पुरुषोत्तम रूपाने, एवं, एवं उक्त प्रकारेण, वर सांगितलेल्या प्रकारानुसार, सच्चिदानंद स्वरूप मी आहे, क्षर अक्षराहून वेगळा आहे हे सर्व, आणि तोच मी आहे या रूपाने. जानाती, सह सर्ववेद, त्याने सर्व काही जणू काय जाणलं आहे. तो आता सर्वविद झाला आहे, अर्थात सर्वज्ञ झाला आहे. अर्थात त्याला आता जाणण्याची, दुसरं काही जाणण्याची गरज राहिलेली नाही, असा त्याचा अर्थ आहे. सर्ववेद म्हणजे जो परमात्म्याला आपल्या प्रत्येक आत्म्याशी अभिन्न जाणतो, तो मीच आहे अशा रूपाने साक्षात्कार करून घेतो, त्याला आता जाणण्याला योग्य असा काहीही अंश शिल्लक राहिला नाही. म्हणून तो आहे सर्ववेद, सर्वज्ञ आहे की नाही. आणि मेल्यावर सुद्धा, आता तर जीवनमुक्त आहेच, पण मेल्यावर सुद्धा परमात्मा रूपाला तो प्राप्त होतो, असा याचा तात्पर्य आहे. स सर्वविद माम सर्वभावेन भजती. सर्वभावेन, सर्वात्मचित्ततया. सर्वभावेन याचा अर्थ आहे सर्वात्मचित्ततया, सर्वभावेन आहे की नाही. आत्मा एव इदं सर्वम इति बुद्ध्या भजती, माम भजती असा अर्थ झाला. पुढे
इति गुह्यतमं शास्त्र इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत कदाचित् इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया अनघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यः च भारत। अन्वय अनघ हे भारत इति मया इदं गुह्यतमं शास्त्रम् उक्तम् एतद्बुद्ध्वा बुद्धिमान कृतकृत्य च स्यात्। ठीक आहे, हा जो अध्याय संपूर्ण अध्यायाच्या अर्थाचा उपसंहार करतात भगवान या ठिकाणी। ठीक आहे ना, काय म्हणतात पा अनघ, अग म्हणजे पाप, अनघ म्हणजे पाप रहित, हे निष्पाप अर्जुना। हे भारत, भा म्हणजे ब्रह्मविद्या, रत म्हणजे रम्मान, हे ब्रह्मविद्यामध्ये रम्मान असणाऱ्या अर्जुना। काय हो इति म्हणजे येतात आहे की नाही, आतापर्यंत सांगितलेलं संक्षेपाने सांगितलेलं 15वा अध्याय सांगितलेलं तत्व कसं शास्त्र। इति येतात मया इदम गुह्यतमं शास्त्रम, हे गुह्यतमम अत्यंत गोपनीय रहस्यात्मक जे सहसा कुठं प्राप्त होत नाही असं ज्ञान शास्त्र मी तुला उत्तम कथितम सांगितले। एतत् बुद्ध्वा, आणि हे गीताशास्त्रातलं तत्वज्ञान आहे की नाही, किंवा या अध्यायात सांगितलेलं तत्वज्ञान बुद्ध्वा जाणून काय होशील बुद्धिमान। बुद्धिमान शब्दाचा अर्थ लिहा आत्मविद, अर्थात तत्वविद। बुद्धिमान आत्मविद होशील, तत्वविद, त्यामुळे कृतकृत्य अर्थात मुक्त आहे की नाही असं भगवंताने सांगितलं। असं या ज्ञानाचं महात्म्य आहे। ठीक आहे, अशा रीतीने या ठिकाणी हा 15वा अध्याय इथं समाप्त होतो। हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15 अध्यायः। ओम